बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आपण जर बघितलं असेल तर आंदोलनाने रौद्ररूप घेतलेलं आहे. आक्रमक बच्चू कडू झाला. जिथपर्यंत सरकार मागण्या पूर्ण करणार नाही तिथपर्यंत आम्ही आंदोलन स्थळ आहे तो सोडणार नाही. आपण बघू शकता की अनेक गाव खेड्यातून ग्रामीण भागातून महाराष्ट्रातील जिल्ह्यातील जे आहेत ते आंदोलक जे आहेत तिथे आलेले आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत, काही दिव्यांग बांधव आहेत, काही मेंढपाळ आहेत, ते संपूर्ण या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्या दिव्यांग बांधवाशी बातचीत करू. कुठला जाणार धाराशिव जिल्हा तुळजापूर काटगाव. काय मागणी आहे सरकार पुढे? शेतकऱ्यांचे पूर्णपणे त्यांनी बोललेलं आश्वासन सातबारा कोरा करावा. दिव्यांगांना 6,000 पेन्शन भेटावं. आता किती पेन्शन मिळते? आता 2,500 मिळते. 2,500 मध्ये का बघणार असतं? गॅस सिलेंडरलाच 1,018 रुपये द्यावं लागतं. आपल्यासोबत आणखी एक दिव्यांग बांधव. कुठून आलात तुम्ही? तुळजापूर तालुका अंदूरवरून आले. काय मागणी आहे तुमची? सातबारा कोरा व्हावा आणि आपल्याला 6,000 पेन्शन एवढी मागणी आहे आमची. काय मागणी आहे तुमची? कर्जमाफी झाली पाहिजे. मी दिव्यांग बी आणि दिव्यांग शेतकरी पण आहे. कर्जमाफी झाली पाहिजे. दिव्यांगाची मानधन वाढलं पाहिजे. आम्हाला पेन्सिल वाढवून मिळावं. आमचं 1,500 लोकांना लुटतोय. आमचा हात आपण नाही. आम्ही लोकांचे जुने भांडे करून पण आम्ही करू शकत नाही. आम्हाला पेन्सिल वाढवून मिळावं. विधवा पेन्शन 1,000 रुपये मिळते. मी करून खाते. मग माझी लाडकी बहीण योजना बंद का केली? मी तुमची लाडकी बहीण नाही का? मी तुमची लाडकी बहीण नाही का? माझं मत पडत नाही का तुम्हाला? काही विधवा महिला आहेत त्या आल्या आहेत आणि आपल्या हक्काच्या मागण्या आहेत ते मागण्या पूर्ण अशी मागणी आहे ते संपूर्ण आंदोलकांची आहे. तेजस मौतुरे, जॉन महाराष्ट्र, नागपूर.